आपल्याकडे पौरात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन वेगवेगळ्या संस्कृती प्रवाह आहेत ना. सगळ्या पूर्वेकडच्या सगळ्या संस्कृती एका विशिष्ट धाटणीच्या आहेत, पाश्चिमात्य संस्कृती विशिष्ट धाटणीच्या आहेत. त्यांच्यात बरेच मतभेद आहेत, बरेच एकसारखे अंग आहेत, पण दोन्ही संस्कृतींमध्ये एका गोष्टीवर सर्वांचं एकमत आहे. ती एक गोष्ट म्हणजे प्रत्येक नागरी संस्कृतीचा पाया कुटुंब व्यवस्था असते. हे सगळ्या धर्मांमध्ये, सगळ्या संस्कृतीमध्ये मान्य केलं. आता अडचण काय झाली आहे, अनफॉर्च्युनेटली आपण आपली मुलं लहानाची मोठी होत असताना नागरी संस्कृती टिकायला हवी, ती टिकणं का महत्वाचं आहे, या गप्पा त्यांच्याबरोबर मारल्या नाहीये. त्यामुळे आज ते उभं राहून म्हणतायत, दुनिया ने हमको दिया क्या, दुनिया ने हमसे लिया क्या, हम सबकी परवा करे क्यों, हे ते म्हणतायत. आता त्यांना हे सांगितलंच नाही आपण की भाई तू परवा का करायला पाहिजे. तू रोज उठून तुला हवं ते करत असताना रात्री झोपेपर्यंत तू दिवसभर अशा अनेक सिस्टीम्सचा फायदा घेत असतो ज्या दुनियाने तयार केलेल्या आहेत, त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ तुला मिळत असतो. तो लाभ तुला मिळवत राहायचा असेल तर तुला ही सिव्हिलायझेशन नावाची गोष्ट टिकायला पाहिजे, असे प्रयत्न करायला पाहिजे. हे आपण सांगण्यात कमी पडल्यामुळे प्रॉब्लेम झाला. मग ती अर्धनारीश्वराचा संदेश की मला माझी ड्युअलिटी पूर्ण करून मला युनिटी मिळवून देणारा एक फोर्स माझ्या समोर असायला हवा, हा संदेश मला माझ्या तरुणांमध्ये रुजवावा लागणार आहे, तो समजावून सांगावा लागणार आहे. आणि तो हे आहे, हे असं आहे म्हणून कर असं असून चालणार नाही. त्यामागची सायकोलॉजी, त्यामागची स्पिरिच्युअलिटी, त्यामागचं मानसशास्त्र, हे सगळं समजावून सांगावं लागणार आहे.